मोठ्या संख्येने उपस्थित झालात. भर उन्हात इकडे माझे बांधव बसले, बांधव उभे आहेत आणि हे प्रेम आहे. इकडेही माझे बांधव आहेत, इकडे भगिनी आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि एवढे लोक भावनाताईच्या प्रचार सभेला आले, याचा अर्थ भावनाताईचा विजय पक्का आहे. आणि मला खात्री आहे रिसोडचे मतदार त्यांना माहेरचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. 2019 साली इथं काहीतरी आपल्या महायुतीचा निसटता पराभव झाला होता, लेकिन इस बार जनक को हम झटक देंगे और मैदान में पटक देंगे. पटकेंगे ना, पटकणार. कारण आता वार लाडक्या बहिणींचं आहे आणि म्हणून आता आमचं ठरलंय, वार फिरलंय. आणि भावनाताई सर्वसामान्य मतदारांशी खूप चांगला संपर्क आहे. भावनाताईंचं आडनाव गवळी आहे, त्यामुळे त्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवतील. महाविकास आघाडी जाणार रिसोडमधून बाहेर आणि भावनाताईंना मिळणार त्यांच्या माहेरचा आहेर. आणि हे विनंती करायला मी आलोय तुम्हाला, त्या घासून पुसून नाही तर ठासून जिंकतील असं या ठिकाणी मी सांगतो. त्यांच्या विजयाचा गुलाल उधळायला देखील हा एकनाथ शिंदे पुन्हा इथं येईल.